खासदार मेधा कुलकर्णी देखील संतोष जगदाळ यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले. त्यांनी देखील सांत्वन केलेलं आहे. ताई, काय नेमक्या भावना आहेत या सगळ्या ज्या पद्धतीने घटना घडलेल्या आहे? पुण्यातील देखील दोघांचा मृत्यू झालेला आहे. निर्घृण असा खून केलेला आहे आणि खूप दुःख आहे, खूप राग आहे मनामध्ये लोकांच्या. मी पण आता फॅमिलीशी बोलले, मुलीशी बोलले. मुलीच्या अंगावर आजही आत्ताही रक्ताचे डाग असलेले कपडे. तिचं दुःख कोणीच हलकं करू शकत नाही. जिनी स्वतःच्या वडिलांना जाताना पाहिलं, या फॅमिलीशी आम्ही सुपरिचित आहोत. ज्यांनी आयुष्यात कुठलाही गुन्हा केला नाही अशी व्यक्ती आज गेलेली आहे. का तर ती हिंदू होती. नक्कीच याचा बदला घेतला जावा, याचं प्रत्युत्तर कडक कृतीमध्ये दिलं जावं, हीच लोकांची अपेक्षा. आणि म्हणूनच या ठिकाणी अंत्ययात्रा जेव्हा निघाली त्यांचं पार्थिव घेऊन, तेव्हा लोकांनी पाकिस्तान जलादोच्या घोषणा दिल्या. लोकांना हेच अपेक्षित आहे की भारत सरकारने अतिशय कडक शब्दामध्ये, कडक कृतीमध्ये प्रत्युत्तर द्यावं. आणि भारत सरकारनी सुद्धा चांगल्या रीतीने निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याची कडक अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे. आणि भारत सरकारनी ज्या काही आगामी काळामध्ये कृती ठरवलेल्या आहेत, भारतीय नागरिक त्यांच्या सोबत असेल. ताई, तुम्ही देखील भावनिक झाल्याचं पाहायला मिळतं. डोळ्यात अश्रू तुमच्या आलेल्या आहेत. आता चोख उत्तर देण्याची वेळ आलेली आहे, कारण ज्या घोषणा तुम्ही देखील ऐकल्या असतील, पाकिस्तान खतम. काय भारत सरकार, मोदी सरकार अटॅक किंवा सर्जिकल स्ट्राईक ज्या पद्धतीने यापूर्वी केला गेला, तसं काही करून एकूण पाकिस्तानला धडा शिकवणार? पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने ज्या योजना आता आखलेल्या आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. पाण्याविषयीचं असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असतील, परराष्ट्र धोरण असेल, या संदर्भात आतापर्यंत प्रत्येक वेळेला सहिष्णू अशी भूमिका भारताने घेतली. कित्येक वेळेला पलीकडनं हल्ला झाल्यावर सुद्धा प्रतिहल्ला करताना आपण कुठेच एथिक्स सोडलेले नव्हते, करार मोडलेले नव्हते. इथून पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला एका गालावर थोबाडीत मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याचं धोरण आतापर्यंत त्या सरकारच्या काळामध्ये वापरलं गेलं असेल, भारत बदललेला आहे. भारत आता याचं प्रत्युत्तर नक्कीच प्रतिहल्ला करून देईल. तर खासदार मेधा कुलकर्णी होते, ज्यांनी या सगळ्या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहे. भारत सरकार देखील आता सहिष्णू भूमिका न घेता पाकिस्तानवरती प्रतिहल्ला करेल असा थेट इशाराच मेधा कुलकर्णी यांनी दिलेला आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.